नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट एस-एस-सी ट्रान्सलेटर्स ट्रान्सलेटर्स पदाकरता रिक्रुटमेंट निघालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे ही रिक्रुटमेंट आहे. तर याच्यामध्ये किती जागा आहेत, काय वेतन असेल, त्याचप्रमाणे ट्रान्सलेटर पदाच्या वेगवेगळ्या किती जागा आहेत, हे सर्व काही शैक्षणिक पात्रतेसह आपण पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर बघा मित्रांनो, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर जे-टी-ओ आपण म्हणतो त्याला, सी-एस-ओ-एल-एस, त्याची जी सॅलरी आहे ती बेसिक 35,400 म्हणजेच ₹1,12,400 पर्यंत या सर्व पदांकरता हे पेमेंट आहे. याच्यामध्ये ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर ए-एफ-एच-क्यू हे एक पद आहे. यानंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर किंवा ज्युनियर ट्रान्सलेटर या जागा आहेत. सीनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर ट्रान्सलेटर आणि सब इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर याचं जे पेमेंट आहे हे बऱ्यापैकी हे 35,000 ते 1,12,000 पर्यंतची रेंज आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय क्वालिफिकेशन हवं आहे ते पण बघा. मास्टर डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी. हिंदीमध्ये तुमची मास्टर डिग्री असणं गरजेचे आहे आणि इंग्लिश ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट आणि मीडियम ऑफ इंग्लिश एक्झामिनेशन जे आहे त्या याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश सब्जेक्ट सुद्धा असणं गरजेचं आहे. याशिवाय मास्टर डिग्री ऑफ युनिव्हर्सिटी इन इंग्लिशमध्ये मास्टर डिग्री असेल तरी चालतंय, पण त्यासोबत हिंदी सुद्धा तुमचा कंपल्सरी किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट पाहिजे डिग्री लेव्हलला. यानंतर मास्टर डिग्री हिंदी, इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा चालेल. त्यानंतर बऱ्यापैकी त्यांनी बघा मास्टर डिग्री ऑफ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन एनी सब्जेक्ट अदर दॅन हिंदी और इंग्लिश. हिंदी किंवा इंग्लिशपेक्षा वेगळी जरी मास्टर डिग्री असेल तरी चालेल, विथ इंग्लिश मीडियममध्ये अँड हिंदी तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे, इलेक्टिव्ह किंवा कंपल्सरी सब्जेक्ट, हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. आणि याच्यामध्ये जे काही थोडक्यामध्ये सांगायचं आहे तर मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे किंवा ह्याच्यामध्ये रिकॉग्नाइज्ड डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन हे महत्वाचं आहे. तुम्हाला सर्टिफिकेशन हवं आहे ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सा अँड 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे तुमचा ट्रान्सलेशन वर्कमध्ये हिंदी टू इंग्लिशचा किंवा इंग्लिश टू हिंदीमधला किंवा स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसमधला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सेंट्रल किंवा स्टेट लेवल इन्क्लुडिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ह्याच्यामध्ये टोटल वॅकन्सी ज्या आहेत ती 437 वॅकन्सी आहेत आणि ऍप्लिकेशनला अप्लाय करायची जी तारीख आहे ती तारीख 5 जून 2025 ला सुरुवात झालेली आहे आणि ऍप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती लास्ट डेट तुमची 26/6/2025 आहे. आणि जे कॉमन जी आपली काही टेस्ट होणार आहे ती त्यांनी टेस्ट जी एक्झाम ठेवलेली आहे ती 12/8/2025 आहे. आणि या संदर्भामध्ये जी ऍप्लिकेशन फी आहे ती ऍप्लिकेशन फी जनरल कॅटेगरी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी कॅन्डिडेट करता ₹100 फीज राहील. तर एस-सी, एस-टी आणि फिजिकल चॅलेंज स्टुडंट किंवा फिमेल कॅन्डिडेट करता कोणतीही फी आकारण्यात येणार नाही असंही त्यांनी नमूद केलेलं आहे. त्याच्याकरता अप्लाय जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करावं लागेल आणि जे एक्झामिनेशन होणार आहे ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट आपल्याला 12/8/2025 रोजी होणार आहे. याच्यामध्ये जी काही ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट www.ssc.gov.in याच्यावरून आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता. अन्यथा आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण ही जाहिरात अपलोड केलेली आहे, तिथूनही आपण ती डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास आमच्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. आपण जर या परीक्षेकरता तयारी करत असाल तर नक्की आम्हाला कॉमेंट करा, जेणेकरून आपल्याला हवी असणारी माहिती त्याचप्रमाणे आपल्याला असणाऱ्या शंकांचं निरसन आम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा नक्की प्रयत्न करू. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. आणि अजूनही कुणी चॅनल जर आपला सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.